माजी गृहमंत्री आदरणीय मित्र वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे इंदरचे कार्यसम्राट माजी आमदार अब्दुल शेख बेलके साहेब, त्याचप्रमाणे सहकारी बँकेचे चेअरमन विनोद शेठ शहा, कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्याचे सभापती काळे साहेब आणि सगळेच मान्यवर साहेबांना जास्त नाव घेतलेले आवडत नाही. शॉर्टमध्ये आंबेगाव पंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, डॉक्टर सदानंद राव साहेब आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी सगळ्यांचं नाव घेण्यामध्ये वेळ घालवत नाही. तर मागच्या 8 मार्च रोजी समर्थ भारत माध्यम समाजाच्या या नारायणगाव इथल्या कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्यावेळेला दिलीप वळसे पाटील असतील किंवा सगळेच प्रमुखांची या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांना आपण त्यावेळेला निमंत्रित केलं होतं. मात्र 8 मार्चच्या निमित्तानं खूप सारे कार्यक्रम असल्यामुळं साहेबांनी कार्यक्रमांची थोडीशी वाटणी करून दादांना या ठिकाणी पाठवलं आणि साहेबांनी मला सांगितलं की नंतर कधीतरी योग्य वेळी आपण भेटू आणि त्यावेळेला आपण पत्रकार बांधवांशी संवाद साधू. तर आज साहेबांनी ती वेळ दिली. आज आपण सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी बनवलं होतं की मोटरसायकलवर यायचं आणि जर पाऊस आला तर थोडंसं प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे बरीचशी मंडळी आज उपस्थित राहू शकलेली नाही. तर थोडक्यात आजचा जो कार्यक्रम आहे, आज मला सांगायला आवडेल की आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब स्वतः एक कायदेपंडित आहेत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, जर्नलिझम त्यांचं झालेलं आहे, पत्रकारिता किंवा ह्या सगळ्या आपण ज्या गोष्टी म्हणतो याच्यामध्ये अतिशय निष्णात आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन असणारे साहेब आज आपल्यासोबत इथं आहेत की आपण भाग्यच म्हणावं. खरं तर आज परिस्थिती अशी आहे, राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल, नेते मंडळी पत्रकारांशी संवाद साधायला घाबरतात, माध्यमांना सामोरं जायला घाबरतात. मात्र साहेबांकडे जर आपण पाहिलं तर पत्रकारांशी संवाद हा साहेबांचा सगळ्यात आवडता आहे. मागच्या वेळेस आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम केला. आता इंदोर तालुक्यामध्ये त्यांनी आवर्जून सांगितलं की ज्यावेळेला तिथं तुमच्या ऑफिसला व्हिजिट केली त्यावेळेला पत्रकारांशी मला जर बोलायला मिळालं तर बरं होईल. आणि तुम्ही जर पाहिलं साहेबांकडे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असताना सुद्धा छोट्यातला छोटा पत्रकार असेल त्यांना माहिती आहे हा कुठंतरी एखाद्या गावामध्ये असेल, 4-2 गावामध्ये असेल, त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या मांडतो, त्याला तिथली माहिती आहे. जी माहिती आपल्या सिस्टमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, त्या पत्रकाराच्या माध्यमातून येऊ शकते, त्या छोट्या व्यक्तीच्या माध्यमातून येऊ शकते. तुम्ही जर साहेबांचं समोर बसताना त्यांनी निरीक्षण केलं, कुणीही समोर बोलत असताना त्यांना जर काही गोष्ट उपयुक्त वाटली तर साहेब एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व एवढ्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देतात, म्हणून आज त्यांचं या ठिकाणी एवढं महत्व आहे. तर आज ते आपल्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आले. आता थोडंसं मला समर्थ भारत प्रवासाविषयी सांगायला आवडेल की मागच्या 2014 मध्ये समर्थ भारत परिवार म्हणून आम्ही नियतकालिक सुरू केलं. मासिकाचं स्वरूपात होतं आणि त्या नियतकालिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आदरणीय साहेबांच्या हस्ते त्यावेळेला झालं होतं. साहेबांच्या लक्षात असेल, मनसभा शेवटी हॉलमध्ये साहेबांनी पहिल्या अंकाचं आमचं प्रकाशन केलं होतं. आणि आज एका वेगळ्या टप्प्यावर आल्यानंतर समर्थ भारतच्या कार्यक्रमाच्या या निमित्तानं साहेब या ठिकाणी उपस्थित राहत हे आपल्यासाठी मोठं भाग्य आहे. पत्रकारितेच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर साहेब आम्हा सर्व पत्रकारांना नेहमी मार्गदर्शन करत असतात. साहेब सांगत असतात की पत्रकारिता म्हणजे काय. पत्रकारिता म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या समस्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवणं म्हणजे पत्रकारिता. ही पत्रकारिता जर तुम्ही करत असाल तर मी 100% तुमच्या पाठीशी आहे. मला कुठलीही गरज पडू मी आहे. त्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्रभाई शाळेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये काम करत असताना सगळ्यांनी आम्हाला बघितलं, शेवटी आम्हाला बघितलं. बऱ्याच वेळेला प्रसंग असा येतो की पत्रकारिता आहे थोडंसं 4 वळी घ्याव्या लागतात. बऱ्याच वेळेला असं होतं की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निकाल केल्यामुळे सत्ताधारी दुखावले जातात. परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये जर बघितलं तर आदरणीय देवेंद्र शाह असतील, वळसे पाटील साहेब असतील, कधीही आम्ही व्यवस्थेच्या विरोधात लिहिलं किंवा साहेबांच्या विरोधात 4 वेळांच्या बोलून लिहिल्या गेलं तरी आमच्यावरती रागवलेल्या एवढं सांगितलं छान काम करताय, काही मदत नाही तर आम्ही आहोत. सगळ्या महिला पत्रकार बोलवल्या गेल्या होत्या आणि
त्यावेळेस ते म्हटले अरे बापरे, म्हणजे वळसे पाटील साहेबांची छाप राजकारणात कशा पद्धतीने आहे हेच मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि साहेबांचं व्यक्तिमत्व सगळ्यांनाच माहिती आहे. आजकाल पत्रकारांशी संवाद साधणं, कोणी पत्रकारांशी त्याचं पाहिलं तर संवाद साधत नाही, परंतु साहेब स्वतः सांगतात पत्रकारांना की आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. आपला सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे तुम्हाला नेते फक्त माझी पत्रकारांना हीच विनंती आहे, जुन्नरच्या नागरिकांना, की आपण पत्रकारिता करत असताना आपण आपल्या लोकांचं नुकसान न करत नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतो. उदाहरण विशेषतः आपली जी जुन्नर आपल्याला भूमी शेतकऱ्याची भूमी आहे, आपल्या तालुक्यातलं जे पाणी आहे हे पुढच्या वेळेला आपल्या इकडच्या पाण्याचं होणार, म्हणून पाण्याच्या बाबतीत आपल्या तालुक्याचं नुकसान होणार नाही याच्या बाबतीत आपल्याला तालुक्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून पातळी आहे. उदाहरणार्थ समजा पाणी अपुरं पडत असतं तर आपल्या इकडच्या आंदोलन जास्त ते हायलाईट केले पाहिजे. आता डिग्री ते मालिकेचं भोगता होणार ते भोगता व्हायला काही गरज नाही, तो ज्या लेवलला होणार होता आपलं 30 दिवसामध्ये सगळं धरण खाली होईल अशी ती प्रोव्हिजन करणार. आणि यथा कदाचित असं कारण की आता तुझ्या वळसे पाटील किंवा आम्ही कोण नेतृत्व करत असेल तुझ्या आपली पिढी आहे आणि खालच्या मी ताकदीच्या बरोबर हे पाणी सोडून दिलं तर आपल्याला काय आपली पुढची पिढी काही काम करतात. मग ते लढले तर त्यांना लढण्यासाठी बळ वन साईड सगळ्या पत्रकारांनी दिलं पाहिजे का तर आपल्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने आपण होतो. खालची जेव्हा आंदोलन करून पाणी मागतात तेव्हा इथंच पाणी आपल्याला आहे, इथून आपल्याला शॉर्टेज झालं, इथून आपल्याला केलं पाहिजे. यासाठी पत्रकारांनी इतकं प्रसारित केलं पाहिजे तुमच्या मीडियाचं प्रेशर राज्याकडे आणि त्या याच्यावर आहे. एक गोष्ट मला तुम्हाला आवडते सांगायची की वळसे पाटील साहेब जे आहेत त्यांनी जसे आपले लोकचे नेते आहेत तसे ते जुन्नरचे पण नेते आहेत. वल्लभशेठ केंद्रे माझे वडील आणि ते पण भावासारखे त्यांनी गेले 30-40 वर्ष नेतृत्व केलं. मी तरी वैयक्तिक वर्ष मी राजकारणामध्ये जे काही काम करतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा, वल्लभशेठ केंद्रे पाटील याच्या पलीकडे मला काय नेते आहेत तर त्याच्या पलीकडे काय माझं जग नव्हतं. मला उतार आला माझं सगळं काम पूर्ण व्हायचं. आणि 2015 सालापासून बेनके साहेबांची त्याचं गरज नव्हती तर वडिलांसारखा वळसे पाटील साहेबांनी मला मार्गदर्शन केले. आपल्या जुन्नरच्या हिताच्या दृष्टीकोनातून अनेक त्यांनी कार्य केले. म्हणजे विजेचे असतील, रस्त्याचे असतील किंवा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे असतील तर अशा अनेक जे काम असतात. मला तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास असा आनंद होत आहे की वळसे पाटील साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी जेवढे पायऱ्या चढले, जेवढे यशस्वी शिखर गाठले, त्यांचे कर्तृत्वाने गाठले. त्यांनी कधी पक्षाकडे कुठल्या गोष्टी डिमांड केली. उलट पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातला संकट मोर्चक म्हणून वळसे पाटलांची ओळख. त्यांच्याकडे जे खातं आले ते पवार साहेबांनी दादरे विशिष्ट हेतूने घेत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जेव्हा ते झाले त्यांनी शिक्षणाचे द्वार ग्रामीण भागातील लोकांना काही ठिकाणी परवानगी दिली. तिथे एक उदाहरण देऊ वगैरे आपलं विजयपुरे आहे त्यांना परवानगी दिली बंद करा, त्यांना परवानगी दिली. शेळकेंच्या समर्थाला परवानगी दिली, सातारा मुंद्राच्या जैनला परवानगी दिली, अशा अनेक फॅकल्टीजला परवानगी दिली. विश्वविद्यालयाचे फार्म हाऊस इथल्यामुळं पुण्याला तर मुंबईला जायचे ते आता ग्रामीण भागामध्ये फक्त इथं अशी परिस्थिती नाही, संपूर्ण महाराष्ट्र. ते जेव्हा ऊर्जा मंत्री झाले भारत नियमन हा आपल्या पालिकेला तुमच्याला जातो पण ते जेव्हा झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या कल्पकूर्तीने 3 एबीसीबीच्या वेगवेगळ्या कंपनीज केल्या. ते तिथं विश्लेषण करतो आणि भारनियमन मुक्त कसा केला पाहिजे, जनरेशन कसं वाढलं पाहिजे, विजेचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं पाहिजे, ते महाराष्ट्राचं विजेचं संकट पोचत वळसे पाटील करतो. ते जेव्हा अर्थमंत्री झाले तेव्हा तुम्ही आठवा संपूर्ण जगामध्ये मंदी होती. अमेरिकेसारखा देश तयार गेला
या अर्थकारणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायला लागेल त्याने चांगल्या प्रकारचा खातं त्यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी कामगार कल्याणाचं केलं होतं, त्याच्यात भरपूर निर्णय त्यांनी घेतले. त्याचनंतर त्यांनी सहकारी खात्यात काम केलं. आपल्या ग्रामीण भागातल्या सहकार खात्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बळकटी दिली. आता जे केंद्राचे मंत्री आपले अमित भाई शाह ते आले का आवर्जून सहकार खात्याचं गायडन्स घेण्यासाठी दिलीप वळसे पाटलांच्या संपर्काशिवाय त्यांना वैयक्तिक पर्सन तेवढं लागतं, कारण त्यांनी त्याच्यामध्ये तेवढं काम करतं. साधा तुम्हाला उदाहरण MBAचं गव्हर्नमेंट स्थापन झालं, कारण मी ते वापरतो माझ्या डोळ्याला साक्षी झालं पुढं बाहेर काय. आणि अनेक काळ विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी MBA करत आपल्या अंबानीच्या घराच्या खाली ते निगेटिव्हचं प्रकरण झालं. त्याच्यामुळे अशा प्रमाणात स्टोरी सगळ्या पुढे यायला लागल्या की जणू पिक्चर आम्ही पाहतो की काय असं वाटतं. सचिनमध्ये असली त्याची गाडी वापरली मर्डर झाला असेल, नंतर तेव्हाचे गृहमंत्र्यांचे नाना प्रकारचे आरोप केले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती. गृहमंत्री म्हणून देशमुख साहेबांना राजीनामा द्यावा लागला. इतकं मोठं पॉलिटिकल आणि सगळ्या गोष्टी प्रेशर सगळं निर्माण झालं. आणि मग अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कोणाला गृहमंत्रीपद द्यायचं तर सगळ्या नेत्यांनी एकच संकट करायला ते दिलीप वळसे ते गृहमंत्री झाले. आणि गृहमंत्री झाल्यानंतर गृहमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये आले 100-150 पत्रकार आणि 100-150 पत्रकारांचे नजर त्यांच्यावर. आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचा पत्रकारांच्या मीडियाच्या माध्यमातून की आता गृहमंत्री म्हणून वळसे पाटील तर काय उत्तर देते ती प्रेस तुम्ही परत उघडून मागा. जेव्हा वळसे पाटील साहेब त्यांची ती लाईट चॉकलेटी रंगाची सफारी घालून तिथं आली मी त्यांच्या मागं होतो की आता आमच्या काका काय उत्तर देणार. त्यांनी ज्या पद्धतीने प्रेस हँडल केली तो जो प्रसंग आहे तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. हा कोणालाही समजू शकत नाही. अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या विपरीत तर आज पत्रकारांचे ते संवाद साधायला आले. पत्रकारांनी पण कशी दिशा घेतली पाहिजे तुमचं मार्ग तुम्ही जवळ आवर्जून घ्या आणि आपल्या जुन्नर आणि आंबेगावच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना आपण सर्वांनी आता जात राहतो. शेवटी जनतेची सुधारणा करण्यासाठी आम्ही तर आहेच. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणारच पण आपण त्यांना काय संस्कार देणार आहे, काय विचार देणार आहे, काय दिशा घेणार आहे. जशी आमची जबाबदारी तशी तुमची पण जबाबदारी. ठीक आहे चुकलं तर का ओढा पण नाही तिथं आपण काही वेगळ्या पद्धतीने करायला काही करतात पत्रकार काय मला नाव घ्यायचं नाही कोणाला बोलायचं नाही. दर्जात्मक काम जर तुम्ही केलं तर तुमचा पण दर्जा राजकारणी माणसाच्या मनामध्ये आणि समाजामध्ये एक चांगला प्रकारचा घडतो. हे आपण अनेक उदाहरणं पाहिलेले आहेत. त्यातून एक गरज उदाहरण देखील वैद्यांचा दर्जा सरकार माध्यम किंवा इतर असे अनेक पत्रकार तुम्ही घडवा अशी विनंती म्हणतो मी आधी वेळी घेणार नाही. मी आदरणीय वळसे पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्याशी संवाद साधावा उन्नत आपण चर्चा करावी. धन्यवाद. यांच्या तर्फे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या संवादामध्ये भाषण करायचं नसतं, संवाद साधायचा पण वेळ कमी आहे. मी चालू तुम्हाला असताना 100 वर्षापेक्षा जास्त शिकवून केलं. त्यांचं सरकार ठेवलेला मी 6ची वेळ सरकार आलं कुठे जमलेले असते माझं अनुवाद सुरू करण्यासाठी मला एक प्रश्न विचारायचा. समोर बसलेल्यांमध्ये तुम्ही प्रिंट मीडियाचे किती लोक आपला सगळ्यांनी सांगा बसून
राष्ट्र सह्याद्री दैनिक पुढारी पुढारी स्वतःचं कोणी नसेल थोडा आणि आता चॅनलचे लोक इथे कुठलं चॅनल सांगा मायदेशी न्यूज आंबेगाव बाजार स्टार टाइम्स शिवजन्मभूमी शिवजन्मभूमी न्यूज शिवजन्मभूमी हिंदवी न्यूज ठीक आहे सर्व आज मला संवाद साधायची संधी मिळाली आणि समीर मंडळांनी सांगितलं की आजकाल राजकीय लोक माध्यमांशी संवाद साधायला म्हणतात घाबरणारे घाबरू दे कशाला घाबरत आणि त्याचं कारण माझी स्वतःची विचार काढण्याची पद्धती एखादा फोन केला तर तो पुढे घेऊन जाणं आपलं सगळं निष्कलंक असणं समाजासाठीची कमिटमेंट सगळ्या क्षेत्रांचा आदर न्यायपालिका असेल पत्रकारिता असेल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील एक्झिक्युटिव्ह असेल असेंब्ली असेल या सगळ्या ठिकाणचा माझी अतिशय स्पष्ट भूमिका आहे. मी पण जर्नलिझमचा डिप्लोमा केला. ज्या दिवशी डिप्लोमाला गेलो पहिला दिवस पहिला क्लास म्हणजे प्रोफेसर होते विनोद राव. त्यांनी पहिलंच विचारलं की तुम्ही पत्रकारितेला आला आहे, मला सांगा बातमी कशी तयार होते. आम्हाला काही कोणाला सांगता आलं. ते म्हणते जर कुत्र माणसाला चावलं तर बातमी नाही, तर माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी. म्हणजे कुठल्याही विषयाची बातमी होण्यासाठी काहीतरी त्याच्या मागं ॲक्टिव्हिटी असते आणि ती ॲक्टिव्हिटी महत्त्वाची. आपण पत्रकारितेला नेहमीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानत आले. अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच मला जास्त ट्रोल करतील असं काही करणार नाही. अलीकडं सगळीकडंच थोडं जरा डिटोरेशन आहे. बघा आपली लेजिस्लेशन असेल, न्यायव्यवस्था असेल, पत्रकारिता असेल, हे सगळं काम करायचं. एकंदरीत आपली पत्रकारिता कुठून सुरू झाली? बाळशास्त्री जांभेकर
यांच्यापासून आपली पत्रिका असते. पत्रकारितेचा अर्थ फक्त बातमी देणं, काहीतरी छापून आणणं एवढं मर्यादित नाही. पत्रकारितेचा अर्थ एक समाज प्रबोधन करणं, लोकांच्यापर्यंत विचार पोहोचवणं, हे खरं पत्रकारितेचं मेन आपलं टार्गेट असलं पाहिजे. आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा इंग्रजांच्या विरुद्ध झालेला पाहिला असेल, ऐकला असेल, वाचला असेल. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे समाजसेवक, राजकीय पक्षांचे पुढारी, पदाधिकारी काम करत होते, त्यावेळेला किंवा महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेला या पत्रकारितेच्या माध्यमातून या लढ्यामध्ये पत्रकारितेचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. काळ असा होता की जर म्हणजे आजच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सुविधा नव्हत्या त्यावेळेला. एक तर 7 वाजताच्या रेडिओच्या बातम्या सकाळी ऐकायच्या, तर संध्याकाळी ऐकायच्या. आमच्या गावाच्या विषयावरच स्पीकर लावलेला होता आणि गावाच्या स्पीकरवरच सत्य बातम्या सकाळी, सत्य बातम्या संध्याकाळी लावल्या जायच्या. बातम्या ऐकायला आम्ही आपलं मात्र सगळं आवरून घरी बसायचो. बातमी तिथे लागणार आहे कारण घरात रेडिओ नव्हता. म्हणजे ही एक श्रद्धा होती. निर्णय घेताना सामान्य माणूस सुद्धा एखाद्या वृत्तपत्रातला अग्रलेख, हे सगळं वृत्तपत्र वाचणारे लोक वेगळे आहेत, पण एखाद्या वृत्तपत्रामधला अग्रलेख वाचून देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, आपल्याकडे काय चाललंय, हे या माध्यमांच्या माध्यमातून, विशेषतः प्रिंट मीडिया किंवा ऑडिओ मीडिया याच्या माध्यमातून लोकांनी त्याचा अंगीकार केला. समाज सुधारक आपलं काम करत होते. समाज सुधारकांच्यापैकी सुद्धा काही पत्रकार होते, पण मिळत होते, तरीच नाव घेतात की बरीच रात्री म्हणून मुद्दाम घेतले. अनेक संतांचे विचार आहेत, त्यांचं साहित्य आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, सगळ्या गोष्टी. संतांचं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन तेवढ्याच पद्धतीने या देशाला घडवण्याच्या कामामध्ये संतांचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रिब्युशन राहिलं. स्वातंत्र्य सैनिकांना आपल्याला नमस्कार केला पाहिजे, विशेष करून जे आपल्या भागातला विचार करता म्हटला तर भगतसिंग, राजगुरू, हुतात्मा बाबू गेलो, असे अनेक ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा सुरू होता त्यावेळेला काँग्रेस हा एक मोठा देशव्यापी पक्ष होता. 1885 साली एका विदेशी महिलेने स्थापन केलेला हा पक्ष होता काँग्रेस पार्टी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पक्षामध्ये आणि फील्डवर सक्रिय असणाऱ्या मोठ्या मोठ्या महिला नेत्या या त्या कामामध्ये त्यांचा सहभाग सततच राहिलेला. आता वृत्तपत्र किती लोक वाचतात मला माहिती नाही. मॅगझिन्समध्ये अनेक गोष्टी येतात, पण आता आपण ज्या धर्माची मॅगझिन वाचत असतो आणि राष्ट्रीय लेवलची किंवा आंतरराष्ट्रीय लेवलची जी मॅगझिन्स आहेत किंवा मग कम्प्युटरवर गुगलच्या माध्यमातून उपलब्ध होणारी जी माहिती असेल, ही माहिती आज आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवतो. आता काय झालं,
सगळ्यात पुढं कोण या नादामध्ये पत्रकारितेमध्ये भरपूर बिघाड आलेला आहे. कारण ब्रेकिंग लाईन प्रत्येकाला करायची असते आणि कुठल्या चॅनलवर आधी बातमी दाखवली जाते त्याची एक स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेच्या नादात खरं खोटं तपासून घ्यायची काय व्यवस्था नाही. तर जे येईल तसंच पुढं जाईल. पुढे जादूगार आला, जादू केली, तसंच पुढे जाईल. नंतर आणि हे जर आपण नाही केलं तर तुमच्या चॅनलची किंवा तुमच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली. आणि ती विश्वासार्हता जर वाढवायची असेल तर तुम्हाला तुम्ही छापलेली बातमी किंवा तुम्ही दाखवलेली बातमी याच्यासाठी कधी तुम्हाला माघार घ्यायला लागतं कामा नये. तरच तुम्ही परिपक्व पत्रकार त्या ठिकाणी होऊ शकतो. कुठलंही काही आपल्याकडे आलं तर त्याची वस्तुनिष्ठपणानं मांडणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पक्षपात करणं, मग आमका जास्त जवळचा आहे, आमका जास्त दूरचा आहे, हे जे करणार नाही त्यांच्या चॅनलचे लाईक्स वाढतील किंवा व्ह्यूअरशिप वाढेल, याच वृत्तपत्राचा रप वाढेल. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये काम करताना तुम्हाला अनेक अडचणी येतात, तुम्हाला माहिती. पण बातमी खरी खोटी किंवा तुमची काय पॉलिसी असेल त्या पॉलिसीप्रमाणे तुम्ही दाखवा. पण तुमच्याकडे सुद्धा आपल्याला त्या शासकीय योजना आहेत या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आहेत. या योजनांची माहिती सुद्धा सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे जर काम केलं तर जास्त लोकांना त्याचा फायदा होतो. दुसरं म्हणजे सक्सेस स्टोरीज. सक्सेस स्टोरीज पुढे आल्या पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी करतात. तर तुमच्यातल्या किती लोकांना माहिती आहे की संजय काळेंचं शिक्षण किती झालं, कुठं झालं, कोणाला माहीत असं आपल्याला. संजय काळे तुम्ही सांगा. संजय काळेंचं ग्रॅज्युएशन पुणे विद्यापीठातून झालं. लॉला ॲडमिशन घेतलं, गोल्ड मेडल मिळालं. परदेशामध्ये गेले, तिथेही चांगलं त्यांनी शिक्षण घेतलं, LLM तिथे केलं. आता त्यांची दोन्ही मुलं परदेशात आहेत, ते पण काय करतात, मुलगी अटर्नी, कॅलिफोर्नियात मुलगी अटर्नी आहे आणि मुलगा झाला त्याने लिट्सला केलं, ॲस्ट्रोफिजिक्स केलं 4 वर्ष, MBA केलं आणि तो पुण्यात आला. ॲस्ट्रोफिजिक्स अटर्नी आहे. तुम्हाला कोणाला माहिती? अरे अशी किती झाकलेली रत्न आहेत. या झाकलेल्या रत्नांना आता डॉक्टर राऊत बसले. सर्व देशामध्ये सगळ्यात यशस्वी काम करणारे डॉक्टर म्हणून डॉक्टर राऊतांची कीर्ती आज देशामध्ये आहे. अनेक पुरस्कार त्यांना देशात परदेशात मिळाले. अनेक ठिकाणी त्यांना मेडिकल कॉन्फरन्समध्ये भाषणं करायची, पेपर प्रेझेंट करायची संधी मिळाली. आमच्या डिग्री वळसे तर ज्ञानाचा एक झराच आहे. आणि असे पत्रकार आहेत जे माझा हितचिंतक पत्रकार आहे म्हणून तर नाव नाही सांगतो. पण ते काही जरी असलं, चुकलं बिकलं काही झालं
त्याच्या दृष्टीने बातमीचं मूल्य किती असतं तर तो ती बातमी छापणार नाही. तो मला फोन करून सांगेल की साहेब चुकलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी करेक्टिव्ह मेजर्स घ्या. म्हटलं तर बातमीला महत्त्व दिलं पाहिजे, म्हटलं तर त्याच्यातून काय होईल याला महत्त्व द्यायचं का नाही द्यायचं सांग. आणि आपलं जे ज्ञान आहे हे अद्ययावत आपल्याला ठेवायला पाहिजे. जगामध्ये काय घडतं नाही, देशामध्ये काय घडतं, वेगवेगळ्या विषय आहेत. नुसतं राजकीय बातम्या सोडून द्या तुम्ही. हां, कदाचित थोडासा TRP कमी होईल, पुढे व्ह्युअरशिप कमी होईल, पण हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे की सरकारने असा एखादा निर्णय घेतला पार्लमेंटनी किंवा विधानसभेने किंवा आणखी कोणी, तर याच्या पाठीमागे काय आहे, नक्की काय धोरण डोक्यामध्ये ठेवून हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. निर्भीडपणानं काम करताना स्वतःचं संरक्षण तर तुम्हाला करावं लागतं. आणि आपल्या पूर्वजांनी शिकवलेलं आहे की लेखणीची ताकद ही नेहमीच तलवारीपेक्षा जास्त असते. आणि म्हणून एक साधन आहे तुमच्या हातामध्ये. आणि म्हणून वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजहित डोळ्यासमोर ठेवून जर आपण काम केलं ते काहीतरी वेगळं केल्याचा अनुभव हा तुम्हाला त्या ठिकाणी येईल. आज बऱ्याच सोशल मीडिया, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, AI सगळ्यांना आपण फेस करतो. आपल्याला हे सगळी टेक्नॉलॉजी माहीत असली पाहिजे. पण आता काय झालं की आता ही इलेक्ट्रॉनिक मीडियम्स आहेत, माध्यमं आहेत, ही बहुतेक 2 कुटुंबियांच्या किंवा 3 कुटुंबियांच्या मालकीची झालेली आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया नॅशनल चॅनल असतील नाहीतर रिजनल चॅनल असतील, त्यांची नावं घेतली 2-3 कुटुंबांनी सगळ्या हक्क घेऊन टाकलेले आहेत. शेवटी सरकारच्या विरोधात काही बातमी ते किती पण महत्त्वाची बातमी असतील देऊ शकत नाही, कारण मालक सांगतो तसंच करायला. प्रिंट मीडियामध्ये सुद्धा हेच आहे, मालक सांगेल तसं करायला लागतं. आणि याच्यामध्ये तुमचं सगळं स्वातंत्र्य जे सगळ्या ठिकाणी मी म्हणत नाही, काही अपवाद असतील पण तुमचं स्वातंत्र्य त्याच्यामधून तुमच्या लेखणीला कुठेतरी हात बचत करायचा प्रयत्न हा त्याच्यामध्ये होत असतो. आता आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, परत कधीतरी बोलायचं, पण काही गमती जमती पण आहे. एक उदाहरण सांगतो. मी गृहमंत्री असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी एक बातमी दाखवली आणि एकाने दाखवली व सगळ्या चॅनलने दाखवलं सुरू केलं की आपल्या देशामध्ये कुठेतरी नॉर्थ ईस्टमध्ये एका मस्जिदीला आग लागली. पण त्याच्यातून काय होतं तर त्याच्यातून जाती त्यांनी सुटलेल्या एक अमरावतीला झाली, एक मालेगावला झाली, विदर्भामध्ये आणखी 2-3 ठिकाणी झाली. गेलो आम्हाला स्वतः गेलो, समजून घेतो, परिस्थिती शांत करायचा प्रयत्न केला. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मालेगावला पाठवलं, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुसरीकडे पाठवलं आणि काही दिवसानंतर ती सगळी दंगलीची परिस्थिती शांत झाली. नुकसान बरंच झालं त्याच्यामध्ये. पण हे करत असताना मी जेव्हा माझी एन्क्वायरी सुरू केली त्याची, त्या एन्क्वायरीमध्ये असं लक्षात आलं किंवा निष्कर्ष निघाला किंवा वस्तुस्थिती अशी निघाली की त्या मस्जिदीला आग लावलेली मस्जिद आपल्या देशातील नव्हतीच. तुमच्या एका बातमीने
किती लोकांना वेठीला धरलं, दोन समाजामध्ये किती अंतर निर्माण झालं. अरे आपण सगळे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक या देशात राहतो. तो भारत एकसंघ ठेवणं. आधीच प्रत्येक राज्याला वाटतं की आमचं वेगळं राज्य झालं पाहिजे, आमच्यावर कोणाचा कंट्रोल असता कामा नये. मग हे आपण विघटनाच्या दिशेने चाललंय का? आणि त्याच्यातून या प्रादेशिक अस्मिता ज्या पुढे येत आहे तर त्या प्रादेशिक अस्मितासुद्धा महत्त्वाच्या आहे. आता मला बऱ्याच विभागात मंत्री म्हणून काम करणे, म्हणजे आता ही माझी 8वी टर्म, 40 वर्ष पूर्ण होती मी महाराष्ट्राच्या विधानसभेत. पहिले 5 वर्ष आम्ही सत्तारूढ पक्षात होतो, पण पवार साहेब मुख्यमंत्री होते, R.R. पाटील, मी, केंद्रे साहेब, आणखी नंदकुमार तांबे वगैरे वगैरे आम्ही असं सगळं एकत्र बसायचं. आणि आमच्या पक्षाचं सरकार असो, पवारसाहेब मुख्यमंत्री असो, आम्ही इतका हल्ला सरकारवर करायचा, एखाद्या मंत्र्यावर करायचं चुकीचं नाही. पण आम्हाला कधी आमच्या पक्षाने किंवा पक्षाच्या नेत्यांनी कधी विचारलं नाही असं का वाटतंय म्हणून. त्यावेळेला मधुकरराव चौधरी साहेब विधानसभेचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी आमचं नाव अशांत टाकून असं ठेवलं आणि मग त्याच्यातून आम्ही हे सगळं करायचं. ऊर्जा डिपार्टमेंटची तर मोठी स्टोरी होती, खूप मोठी स्टोरी घेतली. आता सांगायचं म्हटलं तर 2-4 तास सुद्धा करायचं. जे फक्त थोडक्यात सांगतो, स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढी वीज निर्मिती झाली प्लांट लागला, तेवढेच प्लांट, तेवढीच मेगावॅट वीज मी ऊर्जा मंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रकल्प 555 सबस्टेशन्स उभी केली, ट्रान्समिशनच्या लाईन टाकल्या. आणि हा महाराष्ट्र या सगळ्या लोड शेडिंगच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढं कसं घेऊन जायचं. नंतर मला म्हणजे सुरुवातीला उच्च शिक्षण मंत्री झालो, मी कॉलेजला गेली, माहिती द्यायची, इकडं प्रवेश द्या, तिकडं प्रवेश द्या, तिकडं प्रवेश द्या. म्हणजे शिक्षण संस्था चालकाचे असतात, काहीतरी टाका मग देतो प्रवेश. मला आता हे डोनेशन पद्धत आपण बंदच करून टाकायचं. आणि अर्थशास्त्रामध्ये एक सामान्य नियम आहे, सप्लाय कमी असला तर महागाई वाढते, सप्लाय मुबलक असला तर महागाई कमी. मग सोपा मार्ग होता की जेवढ्या संस्थांना परवानगी देता येईल तेवढ्या संस्थांना परवानगी देऊन टाकली. एक सैवर माझ्या 500 परवानग्या मी दिल्या, पाहिलं नाही की BJPची संस्था आहे का, RSSची संस्था आहे का, राष्ट्रवादीची आहे का, आणखी कोणाची. पण आज शिक्षणाचा जो विस्तार झाला, त्या विस्तारामुळं ज्या तरुणांना कदाचित पुढच्या 50 वर्षामध्ये सुद्धा शिक्षणाची, त्या लेवलच्या शिक्षणाची संधी मिळाली नसते, आज त्या घरातली मुलं आणि मुली शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मला विधानसभेचा अध्यक्ष व्हायला लागला. विधानसभेचा अध्यक्ष आजही लोक नाव काढतात विधानसभेत, सगळ्या स्वतःची आत्मस्तुती होईल, पण सगळे सांगतात तुमच्यासारखं काळ आम्ही काय आता काय झालेलं शिकायला विधानसभेत. राज्याच्या अर्थसंकल्पावर, जनरल बजेटवर बोलताना राज्याच्या अडचणी, राज्याचे प्रश्न आणि हे सगळ्या मांडण्याच्या ऐवजी आज आमचे अनेक सन्माननीय सगळे माझ्या मतदारसंघात येणे, माझ्या मतदार बजेट राज्याचं आहे, राज्याच्या बजेटवर बोल. हे एका मतदारसंघाचं बजेट नाही, एका जिल्ह्याचं बजेट नाही. पण मी मग असे जे म्हटलं इंट्रोडक्शन होतं, 1 वर्ष मला अर्थमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली. मुंबईवर हल्ला झाला, R.R. पाटील गृहमंत्री होते, R.R. पाटलांनी नैतिक कारणाने राजीनामा दिला, जयंत पाटील अर्थमंत्री होते. पवारसाहेबांनी जयंत पाटलांना बोलावलं, सांगितलं जयंत आता तुम्ही गृहमंत्री म्हणून हे स्वीकार
जयंत पाटलांचं अर्थविभाग कोणाला द्यायचं तो पक्षाने ठरवलं की दिलीप वळसे पाटलांना द्यायचं. त्याच्यानंतर मी पुन्हा मंत्री झालो. कामगार आणि एक्साईज अनिल देशमुखांचं प्रकरण खरं तर त्याच्यातून काही निघालंच नाही. अंबानीच्या इमारतीच्या खाली काय झालं का नाही झालं आजपर्यंत काही स्पष्टता नाही. पण एका एवढे वर्ष काम केलेल्या राजकीय व्यक्तीचं त्या ठिकाणी त्याचा बळी तिथे गेला आणि त्यावेळेला त्याला गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली. कामगार मंत्री म्हणून काम करताना आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कामगारांशी संबंधित अनेक कायदे आहेत. ते वर्षानुवर्ष होते. आता केंद्र सरकारने ते सगळे कायदे रद्दबातल करून 4 संहिता निर्माण केलेल्या आहेत आणि सगळा हा कामगारांचा प्रश्न हा त्याच्यासाठी आणलेला आहे. नंतर मला सहकार विभागाची जबाबदारी मिळाली. सहकार म्हणजे आपला सगळा पार्टीचा महाराष्ट्र ही आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्राची सहकारी बँका असतील, साखर कारखाने असतील, दूध संस्था असतील, गावची विविध कार्यकारी सोसायटी असेल, एखादी पणती संस्था असेल, आणखी काय असेल, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आता हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगितलं की माझी विचार करायची जी पद्धत आहे ती ही आहे. आणि तुम्हाला सांगू मी गृहमंत्री असताना रोज सकाळी एक 25-30 तरी सिनियर जर्नलिस्ट ते कॅमेरे घेऊन माझ्या घरी यायचे. मी त्यांना सांगायचं मी तुमच्याशी बोलतो पण कॅमेऱ्यावर नाही. कॅमेरे सगळे खाली ठेवा, या असा गप्पा मारा, त्याच्यातून तुम्हाला काही बातमी मिळाली तरी या. आणि त्यांनी पण ऐकलं सगळं. मी गृहमंत्री असेपर्यंत कधी मला रेकॉर्डवर बोलण्याचा आग्रह कुठल्याही सिनियर कॉरेस्पॉन्डंटने सुद्धा केला नाही. संबंध चांगले राहिले, त्यांनाही बातम्या मिळत होत्या. मलाही फार प्रसिद्धीची आवड नाही आणि कॅमेऱ्यावर बोलायची फार अजिबातच आवड नाही मला. त्यामुळं तुमच्यापैकी बरेच जण येतात आणि काय काय विचारतात. तर ही त्याच्यामध्ये स्थिती आहे. विधानसभेत मला उत्कृष्ट संसदपत्र म्हणून पुरस्कार मिळाला. विधानसभेने गौरव केला. महाराष्ट्राच्या विधानमंडळाची स्थापना 1937 साली झाली. आपली 60ला महाराष्ट्र राज्य होण्याच्या आधी गुजरात आणि महाराष्ट्र हा एक प्रांत होता. त्याला मुंबई राज्य असं म्हटलं जायचं. मग मुंबई गुजरातची का मुंबई महाराष्ट्राची? मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे. मराठवाड्याचे लोक सुरुवातीला सामील व्हायला तयार नव्हते, नंतर तेही सामील झाले. विदर्भातले काही लोक सामील व्हायला तयार नव्हते. मोठा संघर्ष झाला. यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या सध्या मोठ्या नेत्याला सुद्धा कारण त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. आता ती त्यांनी भावना आणि नेहरू होतेच मोठे असं नाही. ठीक आहे, बोलता बोलता ते बोलले. शेवटी इंदिरा गांधींनी प्रिव्हेल केलं आणि इंदिरा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे आग्रह धरला. मग मुंबईसह महाराष्ट्र अलग केला, गुजरात दिलं. त्याच्यातून 2 राज्य निर्माण झाली. ही वस्तुस्थिती आहे. आता अशा अनेक गोष्टी मी म्हटलं तर मी 2-3 तास पण या सगळ्या गोष्टींवर बोलू शकतो. पण तुम्ही सांगा की आणि माझा पत्रकारांचा संबंध कधीपासून माहिती 1981 साला. तेव्हा माझं वय होतं 25 वर्षाचं. तेव्हा मी शरद पवार साहेबांचा प्रसिद्ध सेक्रेटरी आणि त्यावेळेला ते बराच वेळ विरोधी पक्षात असतो. प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलं, त्यांना सगळ्यांना बोलावलं, त्याचा सगळ्यांचा मान ठेवला. सगळ्यांच्या कारण पूर्वी सगळे पगारावर पत्रकार होते. आता बऱ्याच वृत्तपत्राचे तर संपादकसुद्धा त्यांच्या मस्टरवर नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मालक ठेवेल तेवढे दिवस राहायचं. मालक म्हणता उठ जा बाहेर, टाईम्स ऑफ इंडियाचा असो नाही तर कोणाचा असो. तर ही सगळी पत्रकारितेची
स्थिती आहे आपल्या देशामध्ये. आणि मग अशा वेळेला समजा या सगळ्या विषयाची मी तुम्हाला कोणाला कमी लागणार आपल्याकडे अभ्यास नसेल, आपल्याकडे काही माहिती नसेल, तर तुम्ही आम्हाला येऊन काय विचारलं, तो अंक तंक असं म्हटला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? अरे अंक तंक काय म्हटलं तर त्याला जाऊन काय बोलतो त्याची काळजी मी कशाला करतो? मी करतो तर माझं काम करतो ना, मी समाजाच्या हिताचं काम करतो ना मी. मग असले प्रश्न तुम्ही जर मला विचाराल, त्या प्रश्नाला उत्तर द्यायला माझी कधीच तयारी नसते. ही माझी भूमिका महाराष्ट्राच्या पत्रकारांना माहिती असल्यामुळे इव्हन नॅशनल लेवलचे किंवा राज्य लेवलचे सुद्धा पत्रकार कधी मला प्रायव्हेटचा आग्रह करायला नाही. त्यामुळं एक भूमिका. आता काही प्रश्न आहेत, खरं नावं लिहिली असतं तर बरं झालं असतं. अलीकडच्या काळात काही वर्षामध्ये प्रेस कॉन्फरन्सपेक्षा प्रेस नोट संस्कृती वाढत चालली. अनेक नेत्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेस नोटलाच प्राधान्य दिलं जातं. हे योग्य आहे, हे योग्य आहे. माझ्याकडे असं आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर ज्या कारणाकरता प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलाल का नाही? समजा आम्ही एखादा कार्यक्रम केला आहे, ह्युमन डेव्हलप इंडेक्स वाढवायचा कसा, आणि त्याचं चर्चासत्र झालं, दिवसभर झालं, संध्याकाळी प्रेस टी. तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर एक वर्ड पण लिहिणार ना, एक बातमी पण दाखवणार नाही. त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही आम्हाला असं विचारणार, ते नाशिकला काय झालं त्याच्याबद्दल तुमचं काय घ्यायचं, त्या नाशिकला काय झालं, काय बघतील बघणार बघतील. आणि याचं उत्तर आपण किती दर्जा ठेवतो याच्यामध्ये याचं उत्तर आहे. आणि म्हणून ही जी भूमिका आहे ती भूमिका नाईलाजाने तयार झाली. आपण जर जबाबदारीने जर हे केलं तर कदाचित लोक प्रेसला पण सामोरं जातील. आता पत्रकाराशी संवाद मोदी साहेबांनी करायला पाहिजे. कोणाचा प्रश्न मला माहिती नाही, तर मोदी साहेबला माझा ऐकून ते चालत त्यांनी संवाद करायचं का काय करायचं हा त्यांचा प्रश्न, त्यामुळे त्याला काही उत्तर द्यायची गरज नाही. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः पत्रकारितेचे विद्यार्थी राहिल्या, माध्यमांनी आता आदर्श लोकशाही नेमकं कसं काम करायला पाहिजे. मला वाटतं मी जे भाषण केलं त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या माध्यमावर सत्ताधारी बनवतात असे आरोप केले जातात. याबाबत तुमचं काय? कोण आरोप करतो? आता माझ्या विरुद्ध एवढी त्यांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, यांनी सांगितलं, तर माझ्या विरुद्ध काय कमी बातम्या चालवल्या का तुम्ही सगळ्यांनी? काय दबाव कोणाला विचारलं? थोडासा तुम्ही झालं ना, ठीक आहे तुम्ही करा काम, तुम्ही मला माहिती आहे सत्य आहे, तेच काम आपण करायला पाहिजे. माझी बाजू समजून न घेता तुम्ही मग एखादा विद्वान मोठी आकांक्षा असलेला एखादा नेता जर काही बोलेल आणि तुम्ही माझं मत सुद्धा न घेता ते तसंच तसंच चालणार तर त्याला काय आपण आजच्या काळात खरी पत्रकारिता वाचवण्यासाठी सरकारकडून काही धोरणं राबवली जातात किंवा असं काही विचार सुरू आहे. तर सरकार काय विचार करणार? मालकी कोणाची याचा विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर पूर्वी माध्यमांचं बसत होतं, व्यवस्थेवर अंकुश असायचा. आता हा अंकुश कमी झाला आहे किंवा राहिलाच नाही. त्याला कार्यक्रम आपणच जबाबदार आहोत, ज्यांनी आपला दर्जा खाली नेला. कारण हल्ली पाहिजे टी व्ही लावणं, बातम्या सकाळी 7ला बातमी लावली, दिवसभर तीच बातमी चालू असते, संध्याकाळी तीच चालू असते, दुसरं काय नसेल तर दुसऱ्या दिवशी तीच चालू असते.
हे आपल्या बातम्या दाखवतात आणि ते अल जजीरा किंवा ते CNBC किंवा BCC BBC इथे काय चाललं जगाला ते आपण कधी इथे बातम्या उघडून पाहतो, कधी टॉक शो आपण पाहतो ना. खरं जगात काय चाललंय हे तुम्हाला या लोकल मराठी चॅनलवर तुम्हाला फक्त कुठला बाबा कुठली बाई कुठलं काय ते एवढंच त्याच्यामध्ये आहे. आता स्थानिक आणि ग्रामीण पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी काय करते बरंच आहे, पण त्याची सुरुवात माझ्याकडून पण नाही तुमच्याकडून झाली आहे. तुम्ही त्या दिशेने पावलं काय काही प्रस्ताव तयार करा, आपण एकत्र बसून चर्चा करू, मार्ग काढता आला आपण त्याच्यामध्ये मार्गसुद्धा आपण काढू. त्याच्यानंतर माहितीच्या अधिकाराचा वापर करणारे पत्रकार, शोध पत्रकारिता करणारे पत्रकार आणि स्पष्ट मत मांडणाऱ्या पत्रकारांना खूप साऱ्या अडचणी येतात. अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, यावर तुमचं मत आहे. मुळामध्ये हा जो माहितीचा अधिकार किंवा बदलीचा कायदा जो आहे, या बदलीच्या कायद्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला माहीत असतं की मी माझे 3 वर्ष बदलीच होणार नाही, कायद्याने मला प्रोटेक्शन आहे, त्यामुळे मी कसाही वागतो. तर आणि माहितीचा अधिकारात सुद्धा त्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि नुसते पत्रकारच फक्त माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागतात असं नाही. तर आता तुम्ही एक दिवशी चला माझ्याबरोबर करायला माहितीचा अधिकार अंमलबजावणी करणारे काही आता अति मागणी निघाले. एअर कंडिशन्स ऑफिस त्यांनी टाकलेली आहे, तिथं बसून ते या कायद्याचा दुरुपयोग करायचा प्रयत्न करत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये एक्सटॉर्शनचं सुद्धा काम चालू आहे. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. सरकारी यंत्रणा आणि पत्रकार यांच्यामधला संवाद कमी होत चालला आहे. कशामुळं ठीक आहे, त्याचं उत्तर माझ्या आधीच्या विवेचनामध्ये आलेलंच आहे. तर हे सगळे प्रश्न मला वाटतं याच्यात आणखी जास्त काही प्रश्न असतील तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेलवर पाठवा. जाता जाता शेवटची किंमत मी एकदा विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली तेव्हा एका वृत्तपत्राचा एक सिनियर मार्केटिंग मॅनेजर माझ्याकडे आला. मला मालकाने पाठवलं का ते नाही ते निवडणूक आल्या ना पॅकेज पाहिजे असं. मी त्याच्या मालकाची माझी चांगली ओळख होती. मालकाला फोन लावला, नमस्कार साहेब, नमस्कार साहेब, काय नमस्कार चालतंय, तब्येत कशी आहे, एवढं बोलणं झालं. मग त्यांनी तिथून काही बोलायचं आहे. म्हणलं साहेब ते काय आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या. हो हो तुला तर त्या निवडणुका लागल्या आणि किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे. यावेळेला माझी जरा अडचण आहे, तुम्ही मला जरा निवडणूक म्हणण्यासाठी काही पैसे दिले तर परत काय त्यांचा प्रतिनिधी माझ्याकडे आला. आता हे फक्त संबंध चांगले असले एखाद्या वृत्तपत्राच्या मालकाशी असं बोलणं तर दुसरा माणूस विचार करेल उद्यापासून मी आपल्या विरोधी बातम्या लावते. पण मला काही तसं वाटलं नाही की ते असं करतील म्हणून, कारण ते पण सद्ग्रस्तच होते. पण आता सिस्टीमचा भाग असतो, कधी कधी आपण सिस्टीममध्ये वाहून जातो. तर असं हे आहे. तुम्हाला सगळ्यांना मला धन्यवाद.